नमस्कार मित्रांनो, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी इयत्ता दुसरीसाठी आपला स्तर आहे 10वा। 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली परिचित सोपी वाक्य वाचन करतो। या स्तरासाठी आपण मागील पाठामध्ये बघितलेला आहे चित्र ओळखा आणि वाक्य वाचा। तर आता आपण नवीन कृती बघूया। फुग्यांचा खेळ। फुगे म्हटले तर विद्यार्थ्यांना एक वेगळंच आकर्षण असते आणि फुग्यांचा खेळ खेळायला तर त्यांना आणखीनच मजा येते। मी आपल्या समोर घेऊन आलेले आहे एक नवीन मजेशीर कृती, फुग्यांचा खेळ। फुग्यांचा खेळ म्हटलं तर विद्यार्थ्यांना काही एक वेगळंच आकर्षण असते आणि फुग्यांचा खेळ त्यांना खेळायला देखील आवडते। या कृतीसाठी शिक्षकांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम फुगे फुगवून घ्यायचे आहे किंवा विद्यार्थ्यांना ते फुगे सुद्धा फुगवायला लावायचे आहे। विद्यार्थी अगदी मजेने फुगे फुगवतील। फुगे फुगवल्यानंतर शिक्षकांनी काय करायचं आहे, त्या फुग्यांवर 2 वे सेलो टेपने वाचनपट्टी चिटकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक विद्यार्थ्यांना बोलवायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की तुला कुठला रंग आवडतो, कुठल्या रंगाचा फुगा आवडतो। जर विद्यार्थ्याने म्हटलं की मला लाल रंगाचा फुगा आवडतो तर त्यांना हा फुगा द्यायचा आणि म्हणायचं चल घे बघू आणि या फुग्याच्या मागचं वाक्य वाच बघू। वाक्य दिलेलं आहे, चंद्र आकाशात चमकतो। शिक्षक विद्यार्थ्यांना बोलवेन आणि म्हणेन की सांग बघू तुला कुठल्या रंगाचा फुगा आवडतो। अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांनी योग्य गतीने आणि व्यवस्थित जर वाक्य वाचलं तर त्याला हाच फुगा पारितोषिक म्हणून द्यायचा आहे आणि विद्यार्थ्याला जर फुगा मिळाला तर त्याला वेगळाच आनंद येईल। आणि अशा प्रकारे एक विद्यार्थ्यांना बोलवायचं आहे आणि वाक्यपट्टीचं वाचन करून घ्यायचं आहे। फुगा मिळणार असेल तर ते अगदी त्यांच्यामध्ये चुरस निर्माण होईल आणि ते वाक्य वाचण्यासाठी पुढे येतील। या फुग्यांद्वारे आपल्याला आणखी दुसरी कृती घेता येते। काय करायचं आहे की शिक्षकांनी अशा प्रकारेच फुगे फुगवून आणि वाक्यपट्ट्या चिटकवून पूर्ण वर्गामध्ये विखरून द्यायचे आहे आणि म्युझिक प्लेअरच्या द्वारे म्युझिक वाजवायचे आहे। म्युझिक जेव्हा थांबेल तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताशी जो फुगा येईल तो फुगा उचलायला सांगायचा आहे आणि विद्यार्थी फुगा उचलतील आणि त्याच्या मागचं एक वाक्य वाचतील। ज्या विद्यार्थ्यांनी वाक्य व्यवस्थित वाचले तर त्याला तोच फुगा पारितोषिक म्हणून द्यायचा आहे आणि हाच खेळ समोर चालू द्यायचा आहे। यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांमध्ये अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि आनंददायी पद्धतीने विद्यार्थी वाक्याचं वाचन करतील आणि अशा नाविन्यपूर्ण कृती जर शिक्षकांनी घेत राहिल्या तर विद्यार्थी कंटाळा न करता वाक्याचं वाचन करत राहतील आणि त्यांचा जो स्तर आहे तो नक्कीच गाठतील। या फुग्यांद्वारे शिक्षकांना दुसरी कृती देखील घेता येईल। शिक्षकांनी काय करायचं आहे, विविध रंगाचे फुगे फुगवून एका गोलामध्ये वाक्यपट्ट्या त्याच्यावर चिटकून या प्रकारेच वाक्यपट्ट्या चिटकून त्या गोलामध्ये त्या फुग्यांना ठेवायचं आहे आणि त्या गोलाच्या बाहेर विद्यार्थ्यांना राहायला सांगायचं आहे आणि म्युझिक प्लेअरद्वारे म्युझिक वाजवून विद्यार्थ्यांना त्या गोलाच्या भोवताल फिरायला सांगायचं आहे। म्युझिक जेव्हा थांबेल तेव्हा विद्यार्थी त्यांच्यासमोर जो फुगा येईल त्या फुग्याला उचलेल आणि त्या फुग्यावरील वाक्यपट्टीचं वाचन करेल। शिक्षकांनी विद्यार्थ्याला त्या फुग्याचा रंग देखील विचारायचा आहे। समजा एका विद्यार्थ्याने केशरी रंगाचा फुगा उचलला, त्याला सर्वप्रथम विचारायचं की हा कुठल्या रंगाचा फुगा आहे। विद्यार्थी सांगेल की हा केशरी रंगाचा फुगा आहे। मग त्यांना म्हणायचं आहे की या फुग्यावरील वाक्य वाच बघू। विद्यार्थी या फुग्यावरील वाक्य वाचेल। या फुग्यावरचं वाक्य दिलेलं आहे, नदी स्वच्छ वाहते। 3 शब्दांनी तयार झालेलं अगदी सोपं वाक्य इथे दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये एक छोटंसं जोडाक्षरयुक्त शब्द देखील आहे, म्हणजे वाक्याचं वाचन देखील होईल आणि त्याला जोडाक्षर शब्दाची जाण देखील होईल। विद्यार्थ्याने जर हे वाक्य योग्य गतीने आणि व्यवस्थित जर वाचलं तर हाच फुगा त्याला पारितोषिक म्हणून द्यायचा आहे। हाच खेळ शिक्षकांनी सतत घेऊन विद्यार्थ्यांचा जो वाचनाचा स्तर आहे तो उंचावण्यास मदत होईल आणि या खेळामुळे काय होईल, विद्यार्थ्यांना रंगाची जाण देखील होईल आणि वाक्याचं वाचन देखील ते मजेशीररित्या करतील।